नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भेटी लागी जीवा या अभंगाचा भावार्थ आणि शब्दार्थ पाहणार आहोत. पहा मुलांनो, भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. या पंक्तीचा आपण भावार्थ समजून घेऊ. संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, हे विठ्ठला, मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. पुढील पंक्ती आहेत. पौर्णिमेचा चंद्रमा, चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. पहा मुलांनो, आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना संत तुकाराम चकोराचे उदाहरण देत आहेत. ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, त्याचप्रमाणे विठ्ठल हे माझे जीवन आहे. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्षासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे. पुढील पंक्ती पहा. दिवाळीच्या मुळालेखी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. पहा मुलांनो, संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरून कोणीतरी मुराळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात, त्याचप्रमाणे हे विठ्ठला, मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल याची आतुरतेने वाट पाहत आहे. आता आपण पुढील पंक्ती पाहू. भुकेली वा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. ह्या पंक्तीचा अर्थ आहे, विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात, लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करते, म्हणजे रडतं, तळमळत असते व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते. तशीच मी देखील तुझी वाट पाहत आहे. पुढील पंक्ती आहेत. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावून श्रीमुख दावी देवा. या पंक्तींचा असा अर्थ आहे, अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात, लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशा वेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की, हे देवा, तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये. मुलांनो, हा भावार्थ तुम्हाला पाठ करून घ्यावा लागेल. आता आपण शब्दार्थ पाहूया. भेट म्हणजेच गाठ, मीटिंग. जीवा म्हणजेच आत्म्याला, टू द सोल. आस म्हणजे इच्छा, अपेक्षा, आशा, डिझायर अँड एक्सपेक्टेशन. पौर्णिमा म्हणजेच पौर्णिमा, द फुल मून डे. चंद्रमा म्हणजे चंद्र. जीवन म्हणजे आयुष्य. तैसे म्हणजे तसे. मन म्हणजे चित्त. मुळा म्हणजे मुराळी. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आणण्यासाठी गेलेली माहेरची व्यक्ती. लेकी म्हणजे मुलगी, अ डॉटर. आसावने म्हणजे आतुर होणे, व्याकुळ होणे. वाटुली, वाट, मार्ग, रस्ता. अवे, अपात. भुकेलिवा म्हणजेच भुकेलेले, हंग्री. शोक म्हणजे दुःख, खेद, सॉरो, ग्रीफ. उरी येथे अर्थ आहे हृदयापासून. तुका, संत तुकाराम. मज म्हणजे मला किंवा माझे, टू मी और टू माइन. भूक म्हणजे क्षुधा, खाण्याची इच्छा, हंगर, डिझायर. मुख म्हणजे चेहरा, द फेस. दावी म्हणजे दाखव, प्लीज शो. पहा मुलांनो, चकोर पक्षी, एक पक्षी जो चंद्रकिरणांवर जगतो असा कवी संकेत आहे. अ काइंड ऑफ बर्ड
It is said that this bird feeds itself on the moonlight. वाक्प्रचार. आस लागणे म्हणजे उत्कंठा लागणे, इच्छा होणे. वाट पाहणे म्हणजे प्रतीक्षा करणे. शोक करणे म्हणजे दुःख करणे, आकांत करणे. मुलांनो, दिलेला भावार्थ किंवा शब्दार्थ आणि हे वाक्प्रचार हे सगळं तुम्हाला पाठ करायचं आहे. यासोबत तुम्हाला अभंग सुद्धा पाठ करायचा आहे. मुलांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली हाईप बटन आहे, तर नक्की त्याला प्रेस करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला मुलांनो, आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.